हॅलो आणि नमस्कार. सुखाची चव ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण झटपटीत बनणारे आणि पौष्टिक असे 10 ब्रेकफास्टचे पदार्थ बघणार आहोत. तुम्ही पण जर रोज तोच उपमा, पोहे, शिरा हे खाऊन बोर झाले असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. आजचा आपला पदार्थ आहे हमस टोस्ट. तर हमस हा पदार्थ एक मिडल ईस्टर्न पदार्थ आहे, ज्याला आपण मराठी भाषेत अगदी चटणी सुद्धा म्हणू शकतो. हा ॲज अ डिप किंवा स्प्रेड म्हणून वापरला जातो. हमसचा मेन इन्ग्रेडियंट आहे काबुली चणा आणि यामध्ये एक तिळाची स्पेशल अशी पेस्ट पडते, ज्यामुळे याचा नटी असा फ्लेवर येतो. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रात्रभर मी हे काबुली चणे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते. यांना कुकरमध्ये आता मऊ होईपर्यंत शिजून घेऊयात. साधारण 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये शिजतील आणि थोडंसं मीठही टाकूया. तोपर्यंत आपण जी स्पेशल तिळाची पेस्ट या पदार्थामध्ये जाणार आहे ती तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि यांना मी छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. छान लालसर खरपूस रंग आलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे एका वाट्यामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. तीळ थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ टाकून द्यायचे. सोबत एक मोठी लसणाची कळी, माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या कळ्या आहेत म्हणून मी एकच टाकते. तुमच्याकडे जर लसूण लहान गाठा असेल तर तुम्ही 3-4 कळ्या सुद्धा टाकू शकता. आणि बस याला मी मिक्सरमध्ये आता कोरडंच फिरवून घेणार आहे. तिळाच्या या पावडरमध्ये आपण 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे वाटून घेणार आहे पुन्हा. ह्या वाटणाला ताहिनी पेस्ट किंवा ताहिनी सॉस असेही म्हणतात. आता आपण यामध्ये हे उकळलेले काबुली चणे टाकणार आहोत आणि परत एक लसणाची मोठी कळी मी टाकते. लहान असेल तर तुम्ही जास्त टाका.
चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण आता अर्ध लिंबू पिळून घेऊया. यामध्ये बर्फाचा तुकडा सुद्धा टाकायचा. याने आपल्याला हमसची जी कन्सिस्टन्सी हवी असते ती परफेक्ट मिळते. पाणी टाकायची गरज पडत नाही. पाणी टाकल्याने कधी कधी हमस पातळ होण्याची भीती असते, तर ही टीप लक्षात असू द्या. तर आपली हमस ही व्यवस्थित वाटून झालेली आहे. याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. बघाल तुम्ही कन्सिस्टन्सी ही आपल्याला पाणी न टाकल्यामुळे आपल्याला अशी छान घट्टसर याची कन्सिस्टन्सी मिळालेली आहे, जी की हमससाठी खूप महत्त्वाची आहे. सात आठ उकळलेले काबुली चणे मी वेगळे काढून ठेवले होते गार्निशिंगसाठी. त्याचे मी साल काढून घेते आहे. ही स्टेप ऑप्शनल आहे, केली तरीही चालेल, नाही केली तरीही चालेल. आता या हमसला आपण एक मस्त तडका देऊया. त्यासाठी मी चमच्यामध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे अगदी बारीक चिरून. आता तो खरपूस लाल रंगाचा झाला की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची. मी थोडी कमी तिखटवाली टाकली आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही डार्क हिरवी जी मिरची येते ती टाका, ती खूप तिखट असते. हा तडका रेडी झाला. यावर जे उकळलेले काही चणे आपण बाहेर काढून ठेवले होते गार्निशिंगसाठी, ते याच्यामध्ये मी आता पसरवलेले आहेत. याने एक छान बाईट येतो हमसमध्ये. त्यासोबतच आपण यावर थोडं लाल तिखटही शिंपडणार आहोत आणि सोबतच अगदी अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर. आणि आपली हमस ही पूर्णपणे तयार आहे. चला तर मग आता टोस्ट बनवूया. टोस्टसाठी मी तवा आधी अगदी खूप गरम करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी बटर व्यवस्थित ब्रेडला लावून घेतलेलं आहे. थोडी खरपूस लाल ब्रेड झाली की गॅस कमी करायचा. त्याने आपली ब्रेड खूप छान अशी कुरकुरीत होते. काय तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच आगळे वेगळे पदार्थ माझ्या चॅनलवरती बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.